अजून एक माईक असेल तर आणून द्या, विनंती आपल्याला. साळुंके महाराज, वैजनाथ अण्णा, इमामपूरचा विडा राहिलाय, विडा घेऊन जावा अशी गावकऱ्यांची विनंती. देव तांदळे बंडू वाजता तुमचं स्वागत आहे. छगनानांचे आवडते पट्टे पाटोद्याला अनेक वर्ष सराव केला. कुस्ती जर सुटली तर 50% खंडोबा देवा यात्रेच्या कमिटीत इमामपूरकरांना विनंती आहे, विडा घेऊन जावा. गावकरी सूचना देत आहे. 92 देशांमध्ये युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून वडगावचं मैदान 92 देशांमध्ये लाईव्ह प्रक्षेपण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. स्टार दंगल महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2025 हा साल संपायला फक्त 3 दिवस बाकी. 25 सालामधलं मैदान तुम्ही केव्हाही ओपन केलं युट्यूबला तर या सालातलं मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. असं रंगलेलं मैदान. सर्वांना विनंती, खाली बसून घ्या. साऊंड ऑपरेटर विको जरा थोडा द्या. आवाज जितका तुम्हाला क्लिअर देता येईल तेवढा द्या. आवाज असा खणकला नाही पाहिजे. आजची जबाबदारी तुमच्यावर आहे सगळी. गावकऱ्यांनी मानाची गदा आणली आहे. अनेक पैलवानांचं लक्ष त्या गदेकडे लागलंय. गदा कुणाच्या खांद्यावरती जाणार याचा फैसला आज लागणार आहे. अनेक गावकरी उत्सुक असतात गदेवर कोण लढणार आहे आणि गदा कुणाच्या खांद्यावर जाणार आहे याचा अट्टास आहे. या ठिकाणी रंगलेलं मैदान, मुंगी शिरायला जागा राहणार नाही. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, जागा पकडा, जागा रिझर्वेशन करा. विलास भैया, अनेक गावामध्ये बॅनर लागलेले आहे. सर्व गाव एका ठिकाणी येऊन मोठ्या उत्सवात यात्रा पार पडते. विलास भैया किलमिसे सर्वांना एकत्र घेतात आणि गावची यात्रा मोठ्या उत्सवात पार पडते. उन्हाची तीव्रता आता कमी होते. महादेव तांदळे वस्ताद यांच्या हातामध्ये पैलवान फिरतोय, जोड पाहिजे. सर्वांना विनंती आहे, खाली बसून घ्या. या कुस्ती मैदानासाठी धस व्यायामशाळेचे पैलवान दाखल झालेले आहेत. आष्टीचे त्यांचंही स्वागत आहे. कुस्त्या 4 चालू आहे. कुस्तीला आता चढता क्रम आलेला आहे. एक ऐतिहासिक कुस्ती मैदान. शाबास. महादेव तांदळे आणि श्रीयम तांदळे हे 2 पंच कुस्त्या लावतायत आणि कुस्त्या सोडवण्यासाठी अजय तांदळे आणि कपिल खिंडकर अशा पंचाची नियुक्ती झालेली आहे. टाचणी पडेल एवढा सुद्धा आवाज नाही. शबास. घोट्यातून पट काढलेला आहे. कपिल खिंडकर तिथं पंच आहे. आज त्यांनाही वाटायला लागलंय गावचं मैदान आणि पंचाची जबाबदारी गावकऱ्यांनी त्यांच्या खांद्यावर टाकलेली आहे.
कुस्तीवर कुस्ती जाऊन देऊ नका. कुस्तीवर कुस्ती केली तर पैलवानाला हातापायाला लागायची शक्यता. ओ पंचाचा निर्णय अंतिम असेल. आडवी आत्ताची पकड बांधलेली आहे. पंच तिथं सतर्क आणि तिथं झोळी झोळी म्हणतात या डावाला. अरे घराकडे जाऊन देतो का नाही त्याला. नेकनूरच्या कालोवास्ताचा पट्टा असं रंगलेलं मैदान वडगावचं मैदान. गावकऱ्याच्या कष्टाचा दाम आहे, शेतकऱ्याचा दाम आहे. गेले 15 दिवस झालं ही सर्व गावकरी मंडळी कुणी तनाने, कुणी मनाने, कुणी कायेनं वाचेनं गावची यात्रा मोठ्या उत्सवात पार पडावी म्हणून अनेकांनी सहकार्य केलेलं आहे. आणि सर्वांच्या सहकार्यातून आज खऱ्या अर्थानं हे कुस्तीचं मैदान साकार होत आहे. बाळासाहेब कोरडेचा पट्टा पेंडगाव फट्याचा पैलवान सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे. या जिल्ह्याला 1995 ला पहिली गदा मिळाली महाराष्ट्र केसरीची शिवाजी केकांच्या रूपानं. 2005 सईद चौस आणि या जिल्ह्याच्या सुपुत्रानं राहुल आवारेनं या जिल्ह्याचं नाव साता समुद्राच्या पलीकडलेला असा बाळासाहेब आवारेंचे चिरंजीव राहुल नाना आवारे या जिल्ह्याचा दैदिप्यमान इतिहास आहे. आणि आज खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये जे पैलवान लढणार आहे उद्याचं भविष्य ठरणार आहे. पालकाचं लक्ष असलं पाहिजे मुलाकडे. आपला मुलगा काय खातोय, काय पितोय, कुठं बसतोय, कुठं उठतोय, कुणाच्या संगतीला असतोय. पालक सतर्क असला पाहिजे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, गुड फादर बॅटर 100 टीचर. 100 टीचर पेक्षा पालक फार महत्वाचा असतोय. आपल्या मुलाला डॉक्टर करायचं का इंजिनियर करायचं का पैलवान करायचं हे बापाचं फार मोठं योगदान आहे. जर बापच इंग्लिश घेत असेल तर पोरग नक्की गावठी घे. संगतीचा परिणाम बोलतोय. उदबत्तीच्या बाजारात गेलात सुगंध दरवळणार. मिरचीच्या बाजारात गेला मिरची घ्या अगर नका घेऊ सिंक येणार. संगतीचा परिणाम आहे. आपली मुलं सुसंस्कृत बनवायची असतील तर आपली मुलं काय करतात याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुस्ती म्हणजे वतनदारी नाही. कुस्ती बघायला आलो आहे आणि माझा एखादा पैलवान मोठा होईल असं कधीच होणार नाही. जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा. माशाच्या पिलाला पवायची शिकवायची गरज लागत नाही. सात्विक आहार खावा लागतो तवा अशा तब्येती होतात. सरपंचाचा पोरगा सरपंच होईल, जिल्हा परिषद सदस्याचा पोरगा जिल्हा परिषद सदस्य होईल, आमदारचा पोरगा आमदार होईल, पण पैलवानाचा पोरगा पैलवान होईल का नाही सांगता येत नाही. मारेगा चोर तो बनेगा मोर, नहीं मारेगा तो बनेगा लांडो. अविराज येडे आखाड्यावरती आलेला आहे. अविराजचा जोडीदार नाव काय रे बाळा? सोहम भोईक पैलवान. दोन्ही पोरं शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये नंबर काढलेली 2 पोरं आखाड्यावरती लढतात. कुस्तीच बघा प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे. आवर्जून सांगतोय आता काय करायचं. हॅलो हॅलो. कब्जा मजबूत सुहम मुळीक पैलवांना रुई पारगावला सराव करणारा पोरगा तर अविराज येडे हा वजनाला कमी असलेला पाटोद्या तालमीला सराव करतो. दोन्ही पोरं अतिशय हुशार आहे. उद्याचं भविष्य अजून 2 वर्षात या दोन्ही पोरांच्या जोडी वस्तुस्थिती बोलतोय. रोज या पोरांना मैदानात बघतोय. आणि मोळी बांधली हो
त्यातून बचाव करतोय अविराज येडे. इकडे बराच वेळ झालेली कुस्ती पंचाच्या निर्णयानुसार बरोबरीवर सुटलेली आहे. नोंद घ्या. वैजनाथ भाऊ नेवाळे इमामपूरकर हे देखील सरपंच साहेब उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. खेमी बांधली, पुढची कारवाई पाहिजे. विनाशाच्या कडेला चाललेला तरुण सशक्त मार्गावर आणण्याची मोठी जबाबदारी खऱ्या अर्थानं आज वडगावकर मंडळी जपते, जोपासते आणि जोपासते. आणि ओम पैलवान आखाड्यावरती फिरतोय. आष्टीचा पोरगा, आष्टीचे पैलवान इथं दाखल झाले. राहुल भाऊ जगदाळे वस्तादांचे पठ्ठे, त्यांचं देखील एक कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करताय. मगाशी राहुल आवारे साहेबांचा कौतुक केलं. 2018 ला राष्ट्रकुल स्पर्धा झाली आणि त्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये या बीड जिल्ह्याच्या सुपुत्रानं, महाराष्ट्राच्या सुपुत्रानं, भारत देशाच्या सुपुत्रानं ज्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणलं असे राहुल नाना आवारे साहेब मिडल आणलं. तमाम भारतीयाची छाती अभिमानानं फुलून आली. राष्ट्रगीत गायलं गेलं, तिरंगा झेंडा उंच उंच गेला राहुल नाना आवारेमुळं. आणि अशा राहुल नानांचे पिताश्री बाळासाहेब बाबा आवारे वस्ताद देखील उपस्थित आहे. बाबू अण्णांचा कायम आठवत असतो बाळापूरला. राहुल आवारे साहेबांनी यावं आणि 2 वर्षे जमलं नाही, पण गेल्या वर्षी साहेब आवर्जून उपस्थित बाळापूरच्या कुस्ती मैदानाला. ही लाल मातीतली कमावलेली खऱ्या अर्थानं मेहनत आहे आणि कब्जा मजबूत. पुढची कारवाई पाहिजे. पैलवान सतर पंच उपस्थित. डबल कुस्ती लागणार नाही. ओ खालून डंकी टाकण्याचा प्रयत्न अविराज येडेचा. टाळ्या करा जोरदार, टाळ्या त्या कुस्तीसाठी. हे पा टाळ्या वाजवायला काही जीएसटी लागत नाही. टाळ्या करा जोरदार, टाळ्या. कुस्तीच त्या क्वालिटीची चालू आहे. कुस्ती बघा मोबाईल. कब्जा मजबूत केलाय दोघांनी. दोघांचे खासियत दाखवली. मोळी बांधली, त्यातून सुटला. परत दसरन त्यातून सुटला. परत अविराज येडे अंगावरती गेला. सोहम मुळीकनं बगलडूब मारली. चॅनल असल्यासारखे दोन्ही पोरं आखाड्यावरती लढतात. त्या पोरांचा मगाशीच उल्लेख केला. 2 पोरं शालेय कुस्ती स्पर्धेतनं महाराष्ट्राला मेडल घेतलेली पोरं शालेय कुस्ती स्पर्धेतनं. काय केलं बघा, त्यानं समोरनं आकडी ओढतोय, तोर खालून सोहम मुळीक हा तरुण डंकी टाकण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय तगडी कुस्ती आहे आणि अशा कुस्ती जर बक्षीस लावलं तरी 1 रुपया भाजराव तुमचा पाया जाणार नाही. कष्ट करणाऱ्या पोरांवरती बक्षीस लावा. बजरंग बली तुम्हाला देखील काही कमी पडू देणार. आणि खालून गदालोट मारण्याचा प्रयत्न सोहम मुळीक पैलवानचा. तर अविराज येडे चाणक बुद्धीनं तो हल्ला धुडकावला. अतिशय शिस्तबद्ध शांतते कुस्तीचं मैदान. जसा उल्लेख केला, टाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता आणि खऱ्या अर्थानं नियोजनबद्ध हे कुस्तीचं मैदान आहे. मस्त पैकी लक्कड कोटा बांधलाय. दोरीच्या आतमध्ये कोणाला एंट्री नाही. ठराविक पंच, मोठी जबाबदारी. आजचे कॅशियर साहेब, काय नाव आहे बँक मॅनेजर कोण आहेत आजची, ज्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे? बाळू पानसरे साहेब, हात तरी वरती करा. कुठे आहे तो बाळू साहेब? हो, मोठी जबाबदारी आहे. आजच्या बँकेचे बँक मॅनेजर सरपंच साहेब आरामात बाजूला बसून कुस्तीचं मैदान बघता. ही अशी माणसं राहून ही कार्यक्रम यशस्वी पाडता. सर्वच पंच कमिटी आहे तिथं बसलेली. प्रत्येकाचा नाम उल्लेख करणं आम्हा निवेदकाचं काम आहे. 10-12 मंडळी आहे तिथं. थोडं मैदानाला सुरळीत लागलं की प्रत्येकाचा नाम उल्लेख करण्यात येईल. डबल कुस्ती लागणार नाही. सुरुवातीलाच पंचांनी सूचना दिलेली आहे. मोळी बांधण्याचा प्रयत्न सोहमचा, तो धुडकवण्याचं काम करतोय अविराज येडे पैलवान. आणि महादेव तांदळे वस्तात बाजारातला अस्सल मारच बाहेर काढताना थट्ट आणि काटा कुस्त्या जोडण्याचं काम ते करतात. हो, काही सूचना गुपित असतात, त्या सूचना देण्याचं काम महादेव वस्तात करतात. जर कुस्ती परत
हो 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 असलं एखादं घरात तयार करा. पोरगा कुणाचं म्हणलं की पैसे फिटले. हा एकच असावं लागतंय पण नागासारखं असावं लागतंय. हो आणि पलीकडच्या साईडला कुठला रे बाळा तू? आता विजय झालेला जामखेडचा पैलवान काळे पैलवान विजय झालेला आहे. एक छोटा पैलवान उद्याचं भविष्य नेकनूर गावचा पोरगा पण जामखेडला सराव करतो. बापू जरे वस्तांचा पठ्ठा विजय झालेला. इकडे मोळी बांधण्याचा वारंवार प्रयत्न. मोळी डाव खासियत कोणाची? योगेश्वर दत्त पैलवानची. भारत देशाचं प्रतिनिधित्व केलेला पैलवान डीएसपी योगेश्वर दत्त पैलवानची खासियत मोळी. इराणी एकलंगी डाव खासियत कोणाची? राहुल नानावरे साहेबांची. अशा अनेक डावाचे माहेर असलेले अनेक पैलवान. बाहेरून कुणीही बोलू नका. हे बाळा सुहाम सोड आधी काय म्हणते ऐक त्यांचा. तांदळे वस्तात निर्णय काय? बराच वेळ झालेली कुस्ती पंचांच्या निर्णयानुसार बराबरीवर सोडणारे ठकास महाठक भेटलं की कधी कधी कुस्ती सोडावी लागते. नोंद घ्या. चल ना बाळा आतमध्ये. ओम कडू पैलवा काय अडचण आहे तुला? ये इथं तुला बरोबर पंचाला घे तिथं समोर. कुणाबरोबर कुस्ती आहे? पेंडगावचा पैलवा. चल रे बाळा लगेच चल. अटॅक प्रति अटॅक पाहिजे. रामराव मारुती डोईपुडे वस्ता डोईपुडे वाडीचे आवाजाचं वाणीचं कौतुक करून 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. डोईपुडे वाडीला देखील एक भलं मोठं मैदान घेतलं जातंय. अनेक गावकऱ्यांच्या सहमतीनं असे रामराव डोईपुडे वस्ता यांच्याकडून या कुस्ती मैदानासाठी आले आणि या कुस्ती मैदानाची शोभा वाढवली. डोईपुडे वाडीचे वस्तात तुमचं मनापासून धन्यवाद. पैलवान कब्जा केला म्हणजे कुस्ती होत नाही. कुस्ती कर. आखाड्यातल्या पंचाला विनंती आहे सूचना देत चला. अधून मधून कुस्ती करा. डोईपुडे वाडीचा इडा राहिलाय. डोईपुडे वाडीकर मंडळी रामराव डोईपुडे वस्ता तुम्हाला विनंती आपला इडा घेऊन जायचा आहे. आलेत का रामराव डोईपुडे वस्तात? आले असतील तर आपण आखाड्यावरती चला. रामराव डोईपुडे वस्तात या क्यू. लाल मातीशी नातं निगडीत ठेवणारे रामराव डोईपुडे वस्तात डोईपुडे वाडीचे आलेले आहेत. त्यांचा इडा तमाम गावकऱ्यांच्या माध्यमातून ह्या गावाची परंपरा आहे. प्रत्येकाला इडा देण्याची ती परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं करतात. रामराव डोईपुडे वस्तात आखाड्यावरती आले त्यांचं मनापासून धन्यवाद अभिनंदन. एकेरी पटकला हो. समोरून 60 माल्याने कब्जा मजबूत. पाटोद्या तालमीचा ओम नाव ना तुझा? हा रोज त्या पोराला बघतोय. विजयाची घोडदड चालू आहे. ओम कडू पैलवा गोट्यातून एकेरी पट काढला. पैलवान उठून चालला की चाप मारला ने डंकी. हो अशा कुस्त्या बघायला भेटतात पण त्यासाठी वडगावलाच यावं लागतंय. हात चढवला आणि पंचाचा निर्णय. इथं पक्क दाबावं लागतंय. हो झाली कुस्ती पंच. हो झाली की सोडा की असं कसं होईल? दोन्ही पोरा आपलीच आहेत पण असं करू नका. तो डाव एवढ्या सजासजी करणं शक्य नाही. हो दोन्ही भुजा टेकल्या की कुस्ती द्या. डबल महाराज चॅम्पियन महाराष्ट्र शासनानं शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केला असे बाळासाहेब बाबा औरस्तांचा पठ्ठा ओम कडू विजय झालेला आहे. नोंद घ्या. आखाड्यातल्या पंचाला विनंती आहे दोन्ही भुजा टेकल्या की कुस्ती देत जा. कारण दोन्ही पैलवान आपल्यासाठी सारखेच आहे. इकडे अजून एक तेवढ्या तोला मोलाची कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. त्या कुस्तीला
पंच म्हणून लाभलेले अजय भाऊ तांदळे यांनी पंच म्हणून आखाड्यावरती येतो. हॅलो हॅलो नागपूरकरांना कब्जा मजबूत केला. नेकनूरना सराव करतो. एकूण 1 वाजताचा पट्टा एक होतकरू पैलवाना लढायला लागला. किस्सा मारण्याचा आटोकाट प्रयत्न त्याचा. हे पा माईक सिस्टीम मध्ये या माईकचे सील संपत आले असतील तर आणून द्या. मोठी साऊंड सिस्टीम तुमचं कौतुक आहे. आणि कब्जा मजबूत. हो हो शबास हलकी बांधा बारीक कतरा मारता. हलकी लाल माती आणि बजरंग बली फार मोठा आणि झोळी. हे मुरुन वस्ताचा पट्टा गावत्याचं बाळापूर सराव करतोय. नेकनूरला कोपऱ्याला लागलं तरी बाजारानं कुस्ती सोडली नाही. ही खेळाडू वृत्तीनं लढतात. लागलं तरी कळत नाही. पूर्ण वेळ तल्लीन होऊन द्यावा लागतो. असा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. आणि त्या पैलवानला विनंती आहे ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिलंय त्या प्रत्येकाची नावं लक्षात ठेवून इकडे सांग. माझ्याकडे येऊ. सचिन सिरके पैलवान हे देखील उपस्थित. त्यांचं स्वागत आहे. आष्टी तालमीची गाडी चाली. राहुल भाऊ जगदाळे उस्तादांचे पट्टे. अनेक गावगावच्या ताली. नाना नानी कुस्ती संकुलन. पाली तालमीचे वस्ताद बंडू कदम असतात हे देखील उपस्थित आहे. पट्ट्यासह त्यांचं स्वागत आहे. हो कब्जा मजबूत केलाय कुस्तीकारा पैलवान. अतिशय शिस्तबद्ध शांतता असं एक ऐतिहासिक रंगलेलं कुस्तीचं मैदान. या गावचं आराध्य दैवत असलेलं श्री खंडोबा देवाची यात्रा आणि त्या यात्रेच्या निमित्त मैदान. दोघाला समसमान संध्या एक निकालाला घुसला. आणि हो राहुल भाऊ जगदाळे वस्तांचा पट्टा. आष्टीचा पोरगा बिंबीच्या देटापासून वरडायला लागलेला. केलेल्या कामाची पोच पावती खऱ्या अर्थानं वस्तादाचं नाव घेऊन ते केली जाते. रोज पहाटे 4ला उठू कुस्ती मेहनत घ्यावी लागते तवा असा आवाज ऐकायला भेटतो. असे अनेक वस्ताद मंडळी इथं दाखल झालेत. पट्ट्यासह मोळीला पाय ठरलेला आहे. ज्या पैलवानाच्या कुस्ती जोडल्या अशा पैलवानाला विनंती आपण आखाड्यावरती चला लगेच. या कुस्ती मैदानासाठी नेकनूरचे सिद्धूबाई शेख बऱ्याच दिवसातून आज गाठ पडले. हे कुस्ती मैदान कुस्ती कमिटी हार्दिक स्वागत करताय. रंगलेलं ऐतिहासिक मैदान. या प्रेम करणारी माणसं या भागातली सर्वांना विनंती आहे खाली बसा. जसं जसं कुस्त्या रंगतील तसं तसं कुस्ती प्रेमिकांची गर्दी वाढणार या ठिकाणी. हो
वाह अण्णा चौरेचा हुकमाचा एक्का जीवाच्या वाडीचा पैलवान विजय झालाय. महादेव वस्ताद